नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज गुढीपाडव्यानिमित्त आपण बनवतोय खमंग पुरणपोळी. चला तर मग सुरुवात करूया. आता आपल्याला पुरणपोळी करायची आहे. आता हे पाव किलोचं म्हणजे 250 ग्रॅमचं माप आहे. हे जर एक टाकलं त्याच्यामध्ये 7 ते 8 पोळ्या आरामात होतात. पुरणपोळ्या आरामात होऊन जातात. आणि कारण याच्या डाळीमध्ये आणखीन गुळ बी पडतो ना, त्याच्यामुळं पुरण वाढतं. आता बघ, आपण हे 2 मापं घेणार आहे. म्हणजे आता आपल्या जवळजवळ 15-1 पुरणाच्या पोळ्या निश्चितच होते. हो, एक 7-8 हव्या करायच्या असतील तर एकच माप घ्यायचं. हो, एकच माप घ्यायचं. आता मी ह्याला 2-3 पाण्याने एकदम स्वच्छ धुणार आहे आणि नंतर मी कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे. आणि मोठ्या गॅसवर 1 शिट्टी काढणार आहे आणि नंतर बारीक गॅस करून 4 शिट्ट्या काढणार आहे. आता आपण हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. हे बघा, आता आपण गॅस पेटवून घेऊ. कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे आणि आता ही एकदम डाळ बघ एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता हे कुकरचं भांडं आपण याच्यामध्ये ठेवणार आहे. पण तुला मी सांगते, याच्यामध्ये ना आपण गरमच पाणी टाकणार आहे. गरम पाण्यामुळे ती पटकन पटकन शिजते आणि चवदार लागते ना, म्हणून कोणतं पण याला मी गरमच पाणी टाकते, थंड पाणी टाकत नाही. आणि ही चांगली मऊसूत शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. हो, आणि आता हे तेल टाकलं ना, हे सगळं आपण असं हे करून घेणार आहे. किती शिट्ट्या करायच्या आता हे मोठ्या गॅसवर आपल्याला होऊ द्यायचं आहे. आणि 1 शिट्टी झाली की नंतर मग थोडंसं मीडियम गॅसवर 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे एकदम छान मऊसूत शिजून जाते. हे बघ शिजली. हो, एकदम अशी मऊसूत शिजली बघ एकदम. आता आपण याला निथळून घेऊ. आता हे बघ, आपण आता कढई ठेवली याच्यामध्ये. ही पितळाची कढई, म्हणजे याच्यामध्ये लागत नाही. आता आपण हे डाळीतलं पाणी काढून, हे डाळीतलं पाणी आहे ना, तर आपण हे सगळं निथळून घेतलं आहे. आपल्याला आमटी करायची, खालची पाणी आहे ना त्याची आमटी करायची आहे. हे बघ, आता आपण हा गूळ आहे ना किसून घेतला. किसून म्हणजे किसलेलं नाही बरं का, चाकूने किसून घेतला. खूप पातळ केलेला नाही आहे. आणि आपण हे 2 वाट्या घेतल्या ना, तर हे 2 वाट्याच गूळ घेणार आहे. आणि याच्यामध्ये साखर टाकली तरी चालतं, पण जर साखर टाकणार असेल ना तर आपण गूळ कमी करायचं. आपण टाकतोय की नाही? नाही, आपण नाही टाकत. आपण फक्त गुळाचीच बनवतो. तेव्हा जेवढी डाळ असेल ना तेवढाच गूळ घ्यायचा, म्हणजे छान पोळी लागते. कारण हरभऱ्याची डाळ उग्र असते ना, मग थोडंसं जरी गूळ कमी झाला की मग ती थोडीशी कमी गोड लागते, पण गोडच छान लागते. ज्यांना नाही चालत ना, ज्यांना जास्त गोड चालत नाही ना, मग त्यांनी थोडासा गूळ कमी टाकला तरी चालेल. आणि साखर, मग जर साखर टाकायची असेल आपल्याला 1-2 चमचे, तर थोडं गूळ कमी करायचा.
आणि आता याला चांगलं हलवून घ्यायचं. आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे तो खाली लागत नाही. आता हे बघ, इकडं आपण आता गूळ टाकलेलं आहे ना, पुरण शिजायला टाकलेलं आहे, तोपर्यंत आपण याचं कणिक मळून घेऊ. आता हे 2 वाट्या डाळ घेतली होती ना, त्याला 4 वाट्या कणिक घ्यायची आपण. दुप्पट. हो. आता आपण याच्यामध्ये ना मीठ टाकून घेऊ. हे बघ, एक पळीभर तेल पण टाकून घेऊ आपण याच्यामध्ये. आणि ही कणिक आहे ना, आपल्या पोळीची इतकी घट्ट नाही, थोडीशी सैलच मिळवायची. हो हो. आता आपण काय करू, सगळ्याला ते तेल हे करून घेऊ, तेल आणि मीठ, आणि मग थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक मळून घ्यायची. हां, आता ही गाळून घेतलेली आहे. अच्छा. हो हो. म्हणजे हे आपलं गव्हाचं पीठ असतं ना, तर ते एक सुती कापड लावून हे गाळून घेतलेलं पीठ आहे पुरणाची पोळीसाठी. आपण काही मैदा वापरत नाही, हे काही याच्यामध्ये मैदा नाही, फक्त गव्हाचं पीठ आहे. आणि जाड पीठ घ्यायचं नाही, त्याच्याने पोळी तुटते पण. मग याच्याने झाकून ठेवली तरी चालेल, पण याला आणखीन एक काय करायचं, कॉटनचा कपडा असतो ना, तो ओला करायचा आणि त्याच्यामध्ये ही ठेवून द्यायची. जशी मांड्यांना कणिक होते ना, तशी अशी ही मांड्यांसारखी सॉफ्ट आणि हो आणखीन चांगली मुरून जाते. मी आता हे बघ, हे असे कॉटनचं सुती कापड आहे बघ, त्याच्यामध्ये असं आपण हे ठेवणार आहे आणि हे असं सगळीकडून हे करून देणार आहे, म्हणजे सुकणार पण नाही आणि छान रापेल पण. हो, छान होऊन जाईल. आता हिला शिजलं का आता पुरण? हो, शिजलं ना. आता हे पुरण शिजलं. आता शिजलं का नाही ते कसं बघायचं, हे बघ, तो हल्ला नाही, उलट नाही. हां, उलट नाही, याच्यामध्ये उभी राहिली. हो, किंवा चमचा याच्यात उभं राहिलं की ते हे नाही. आता याच्यामध्ये काय करू, आपण वेलदोड्याची पूड टाकून घेऊ. जायफळमुळं पुरण खूप चवीलाही खूप छान लागतं आणि आपल्याला हे पण नाही होत. आता याच्यामध्ये वेलदोडे बाधत पण नाही. आता वेलदोडे याच्यामध्ये सुंठ आहे आपली, सुंठ वेलदोड्याची हे टाकलं आणि थोडंसं गोड असलं की त्याला जायफळ टाकायचंच. हे बघ, एवढंच जायफळ टाकलेलं आहे. वास मस्त आहे. हो, मग वाटून घेते चाळणीने. पण हे ना, हे बघ, असं उलटणीने पण हे पटकन केलं जातं बरं का. ही एक पद्धत आहे पुरण बारीक करायची. आणि दुसरी, एखादं फुलपात्र किंवा वाटी घेतलं ना की त्याच्याने पण असं असं करतं, याच्याने जरा पटकन होतं. म्हणजे दोन्ही पद्धतीने करून दाखवते मी तुला. हे बघ, आता हे बघ, हे सगळं आपलं हे येऊन गेलं. पण ते सगळं असं हाताने एकजीव करून घ्यायचं बरं का. म्हणजे कुठे ते आपलं हे टाकलं होतं ना आपण वेलदोडे, ते मसाला सगळ्याला लागला पाहिजे. हे बघ, आता मग याचे आपल्याला जेवढे पुरण टाकायचं असेल ना, त्याचे असे गोल गोल गोळे करून घ्यायचे. आणि हे बघ, हाताला पण लटकलं नाही बघ ते, म्हणजे पुरण आपलं एकदम परफेक्ट हे झालेलं आहे. हो, आता आपण पुरणाच्या पोळ्या करून घेऊया. हे बघ, आता हे पुरण वाटलेलं होतं ना, त्याच्या आपण पुरणाच्या पोळ्यांचे गोळे पण करून सारखं, म्हणजे एकसारखी पुरणाची पोळी होते. आता जवळजवळ 17-18 पुरणाच्या पोळ्या आपल्या याच्यामध्ये झाल्यात. हो, आता आपण बनवणार आहे. हे करून घेतलं. हो, आणि हे बघ, हाताला काहीतरी हे झालं का म्हणजे आपलं पुरण एकदम छान हे येऊन गेलेलं आहे. हे बघ, आता आपण ओल्या ह्याच्यात ठेवलं होतं की नाही. हो, बघ कसं झालं. हां, सॉफ्ट पण आहे आणि हे नाही, त्याला असं म्हणजे वरतून जे कडक होतं ते काहीच नाही झालेलं. आणि असं थोडासा तेलाचा हात लावून आपण याचे पण गोळे करून घेऊ.
हे बघ, आता एक गोळा घेतला, पिठाचा हात लावून आपण असं गोल करून घेऊया. त्याच्यामध्ये एक पुरणाचा गोळा टाकला. अजून ते 2 पाऱ्या लाटून पण करता येतात ना? हो, 2 पाऱ्या लाटून केलं ना की ते पुरण शेवटच्या काठोकाठपर्यंत जात नाही आणि त्याला काट येतात. आता याला कसं आहे, पुरण शेवटच्या काठोपर्यंत जाईल आणि याला काट येत नाही, काठापर्यंत पुरण गेलेलं असतं ना. आणि अशी हलक्या हाताने लाटायची. आधी फक्त काठ लाटायची आणि मग मध्ये लाटायची बरं का. स्मूथ फिरते एकदम. हो हो हो, नाही जे त्याची पुरण आणि हे परफेक्ट होऊन गेलेले कणिक. रापली ना चांगली ती कणिक पण. हे बघ, आता आपण सगळ्या पुरणपोळ्या अशा करून घेणार आहे. बघ कशी फुगली. तूप टाकू त्याच्यावर? हो, टाक टाक. मस्त वाटतं एकदम. आता हे पोळीवर थोडंसं तूप टाक. हे बघ, पूर्ण कडापर्यंत. हो, पुरण गेले. हो हो. तर मंडळी, अशी ही आपली खमंग पुरणपोळी बनून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.